हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान अशा नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर तुम्ही म्हणताल की आज हे मध्ये आधी तळी उचलायचा काय प्रकार आहे. तर झालं असं की प्रथा वगैरे काही नाही, पण आम्ही गेलतो जेजुरीला. मागच्या महिन्यामध्ये गेलतो आणि त्यानंतर आल्यानंतर देव माघारी लावायचा असतात. म्हणजे देव आपल्यासोबत येतात आणि त्यांना माघारी लावायचं असतं अशी प्रथा असते. म्हणून मग पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि तळी उचलली जाते. तर आम्ही गेलतो जेजुरीच्या खंडोबाला. आम्हाला आहे जेजुरीचा खंडोबा. मग तिथून आल्यानंतर आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य केला आणि मग अशा प्रकारची तळी उचलली. आणि तळी उचलताना मग अशा प्रकारे जेजुरीचा जो असतो दिवटी ती पेटवतात आणि मग सगळ्यांना 5 मुलांना बोलून त्यांना नैवेद्य देतात. जर तुमच्याकडे 5 मुलं नसतील तर तुम्ही श्रीकृष्णही ठेवू शकता, पण तळी उचलणं ही महत्त्वाचं. त्यावेळेस तळीचं जे लावतात ते आगडबम गडा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुराणीना घोडा पायी करदोटा हे सगळं म्हटलं जातं. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचं येळकोट हर हर महादेव चिंतामणी मोरया भैरवनाथाचं चांग भलं असं सगळं बोललं जातं. आणि त्यानंतर दुसरी जी 2 तळी उचलल्या जातात. एक तळी जी घरात असते ती पुरणपोळीच्या नैवेद्याची, त्याच्यामध्ये 5 नैवेद्य असतात आणि बाहेर जी उचलली जाते जेजुरीच्या दिशेने ती असती पान सुपारी खोबऱ्याची. आणि त्याबरोबर जो आपण जेजुरीहून हे आणतो, जो भंडारा आणतो, तो ठेवून तो सगळ्यांना लावून तो जेजुरीच्या दिशेने उधळून मग असं बाहेर पुन्हा एकदा तळी उचलली जाते. तर अशा 2 प्रकारे तळी उचलली जातात. चंपाषष्ठीला मात्र मग देवासमोर एक तळी बाहेर तळी अशी तळी उचलली जातात, कडाकणी वगैरे ठेवून. पण आता आम्ही गेलतो जेजुरीला म्हणून ही तळी उचललेली आहे देवांचं बोलवून. जेव्हा तुळजापूरला जातो तेव्हा तुळजाभवानीच्या माळपरडी 5 परड्या भराव्या लागतात, नैवेद्य करून सवासनी जीव घालायला लागतात. तसंच जेजुरीच्या खंडोबांचंही करावं लागतं. तर मग आज माघी पौर्णिमा होती, त्यानिमित्ताने आम्ही ही केलेलं. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.